आपण आता मेन्सला जातोय ते गांभीर्य असलं पाहिजे. तुम्हाला सुरुवातीच्या अगोदरच कळलं पाहिजे की एक्झामिनर काय बघतोय तुमच्यामध्ये, की त्याला काय पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे हे जे डोक्यात आपल्या फिट झालेलं आहे ना, कंटेंट लिहा मार्क घेऊन येतो. म्हणजे ते युनिव्हर्सिटीज लेवलचा तो फाजील आत्मविश्वास, मी म्हणतो भाई डायग्राम लिखा बाकी सब बना लूंगा, या ॲटिट्यूडने जर मेन्सला जात असाल तर मला सुरुवातीलाच सांगायचंय की ही रेस सुरू होण्याच्या आधीच संपले. प्रश्न प्रिंट नसणार आहे, मग कुठले प्रश्न आधी सोडवायचे, मग सप्लिमेंट्स लावायचे का, किती पेजेस सोडायचे, नवीन प्रश्न सुरू करताना कुठून, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हे पण असतं की इव्हॅल्युएटरला काहीतरी मॉडेल आन्सर दिलेले असतात. हेही डोक्यातून काढून टाका. इव्हॅल्युएटर्सकडे मॉडेल आन्सर नसतात. मॉडेल आन्सर नसतात, त्यांना गाईडलाईन असतात. हे लक्षात ठेवा. देयर इज डिफरन्स बिटवीन मॉडेल आन्सर आणि गाईडलाईन. मॉडेल आन्सर म्हणजे हे 4 मुद्दे पाहिजे, हे 4 मुद्दे पाहिजेच. ते शाळा युनिव्हर्सिटी लेवलला चालतं. डिस्क्रिप्टिव्ह आयोगाच्या संविधानिक पदावरती या सगळ्या गोष्टी चालत नाहीत. गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्या गाईडलाईन फुलफिल करा, मार्क्स येतात. डोंट टेक एक्झामिनर लाईटली. परीक्षा तुमच्यासाठी नवीन आहे, त्या व्यक्तींसाठी नाही. बरोबर, अभ्यास करावा लागतो, प्रोसेसवर विश्वास ठेवावा.